तयार झाली आहे, छान खमंग वास येत आहे. पण काढ गडगडिया डाळ शिजते आहे तोपर्यंत मी भाजी तयार करत आहे. चला आता मेवाचा आनंद घेते. अनंतराम महाराज मी म्हणते की चौटा नाही साफ करणार आहे. काळजी घ्या. मी आता चपाती बनवत आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आता आणि मी इथं मुळ्याची भाजी शिजायला ठेवलेली आहे. वरून विमान चाललेलं आहे. आता माझा आवाज थोडासा कमी येईल. सारखे विमान चालत आज सकाळपासून, काय करायचं. आणि इथं शेपूची भाजी शिजून तयार आहे. आता मी पनीरच्या भाजीसाठी कांदा चिरते आहे. दादू बोलला की मला आज लवकर जायचं 7:30 वाजता आणि मी उठवलं त्याला 7 वाजता, तर तो म्हणतोय मला आज 9 वाजता जायचं आहे, 9 वाजता लेक्चर आहे. म्हणजे ठीक आहे, तर उठले तर भाज्या बनवून घ्याव्या, पीठ मळावं आणि नंतर मग तुळशी मातेला जलार्पण करून वरती टेरेसवर जावं, थोडासा व्यायाम प्राणायाम करावं, असा माझा विचार आहे. आता पनीरची भाजी बनवते आणि मग तुळशी मातेला जलार्पण करते. तुळशी मातेला जलार्पण करते आता. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा. मी आता चपात्या बनवत आहेत. भाज्या माझ्या झालेल्या आहेत. 3 प्रकारच्या भाज्या मी बनवलेल्या आहेत. चपात्या बनवत आहे. आज सगळा स्वयंपाकच बनवला आहे आणि मग आता थोडं टेरेसवर जाते. दादू तर कॉलेजला चाललेला आहे आणि कोंडेची देवपूजा करत आहेत. आज विमान ना 5-5 मिनिटाला वरून चाललेले आहेत. मग आता एवढं खालून गेले की आम्हाला बोलायला काही ऐकायला येत नव्हतं. आता पण फिरतायत विमान. क्या करू, आज मैं बहुत परेशान हूँ विमान की वजह से. काशीपते करुणया जगदेत देक. मी आता टेरेसवरती चाललेली आहे. पक्ष्यांसाठी पाणी ठेवते फक्त. आज व्यायाम नाही करणार कारण आता 9 वाजलेले आहेत. ऊन खूप लागतं उशिरा गेल्यानंतर. फक्त पक्ष्यांसाठी पाणी ठेवून येते आणि घरी आल्यानंतर प्राणायाम करते फक्त. आज व्यायाम नाही करणार. पक्ष्यांना पाणी ओतते. पाणी आहे तसं. पक्ष्यांना पाणी ठेवलेलं आहे आणि आता घरी जाते. ऊन खूप पडत चाललेलं आहे, त्याच्यामुळे मी आज वरती नाही आले. आज सगळा स्वयंपाक केला ना, उशीर होता, त्याच्यामुळे आता घरी गेल्यानंतर प्राणायाम करते. घरामध्येच मी कार्पेट अंथरलेलं आहे. आता ह्याच्यावर बसून प्राणायाम करते. क्या ही करूं, विमानाने परेशान कर दिया है सवर से. लवकर हाँ घरची कामं करायचं, घरात बसायचं, मोबाईल बघायचं, खायचं. हाँ, आपण एक्सचेंज करायचं का मग काम? एक्सचेंज करायचं. मनापासून बोलते का? प्रत्येकाला दुसऱ्याचं जीवन आवडतं, दुसऱ्याचं सगळं रेग्युलर रुटीन चांगलं वाटतं. ठीक आहे, काही दिवसांनी तुला ते करावं लागणार. असं वाटतं की मी घरी आहे, आराम आहे, सुखात आहे. किती कामं करावं लागतं तुम्ही बघताय. अक्षरशः सकाळी उठल्यापासून मी दुपारी थोडा वेळ आराम करते. त्यानंतर संध्याकाळपर्यंत काम असतं. संध्याकाळी सुद्धा व्हिडिओ एडिट करायचा असतो, अपलोड लावायचं असतं. 12 वाजता मला रोज झोपायला. अंजी, और आप बोलते हो की हमारा अच्छा है, आओ जाओ म्हणा. कसं वाटतं तुला आता? बरं वाटतंय. ठीक आहे. आंघोळ करतो का आज? हां, थोडंसं कोमट पाण्याने कर. ठीक आहे, दुपारी कर, आताच नको करू. आता जेवण करूया आपण. मी आणि मना जेवण करत आहोत. मना आजारी असल्यामुळे कॉलेजला गेला नाही, 2 दिवस झालं. नाही, आमच्या फर्स्ट इयर वाल्यांचं प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे. अच्छा, त्याच्यामुळे नाही गेला. म्हणून स्टडी लिव्ह दिला आम्हाला. ओके. त्यांची प्रॅक्टिकल झालो, आमची इंटरनल एक्झाम. तुझी स्टडी लिव्ह सगळी याच्यामध्ये गेली, दुखण्यामध्ये. हा ना, काय नीट अभ्यास पण नाही होत. अभ्यासामध्ये मन लागत नाही ना, नुसतं खोकला खोकला खांसता रहता है और बुखार. हे घे राजा, तुम्ही पण या जेवण करायला. डिलिशियस, स्वादिष्ट. मी आज चपातीच खात आहे. आज भाकरी नाही बनवली. कंटाळा आहे. अणं ब्रह्मा रसं विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं.
आणि मी आता भांडी घासून घेते. किचन ओटांनाही साफ करणार आहे, कारण किचन ओटा मला आज वरून साफ करून घ्यायचा आहे. कपाट पण साफ करायचे आहे, म्हणून मी अगोदर भांडी घासणार आहे आणि किचन ओटा दुपारून साफ करणार आहे. आज मनाने झाडू हातात घेतलेला आहे आणि झाडू मारत आहे. बरं वाटतं ना बाबू? बरं वाटतंय ना झाडू लगायलियो. आता मी थोडा वेळ आराम करणार आहे, कारण रात्री मी उशिरा झोपलेली आहे आणि सकाळी लवकर उठलेली आहे. त्याच्यामुळे खूप थकवा जाणवतोय आणि पाय सुजत आहेत. म्हणलं 1 तासभर नॅप घ्यावा आणि नंतर उरलेली कामं करावीत. चला तर मग मी थोडा वेळ आराम केलेला आहे. मी कामाची सुरुवात पंखा पुसण्यापासून करत आहे. चक्क 2 तासानंतर किचनची वरून साफसफाई झालेली आहे आणि मला खूप छान वाटत आहे. मला स्वयंपाक करते वेळेस किचन अगोदर स्वच्छ लागतं, त्याच्यामुळे मला आता खूप छान वाटत आहे. ही पिंप सुद्धा घासलेली आहे मी आणि वरची ड्रायफ्रूटची डबे सुद्धा स्वच्छ केलेले आहेत आणि ओटा पण स्वच्छ केलेला आहे. त्यामुळे किचन आता चमकत आहे. कसं वाटतंय बाळा तुला आता? हा, वाफ घे ना बाळा जरा. वाफ घे, वाफ घे. सारखं ना दिवसातून 5 वेळा वाफ घे, बघ 2-3 दिवसात क्लिअर होशील तू. दाढी वाढली. माझा नखरेबाज पोरगा 4 दिवस झाले शांत शांत बसलेला आहे. नाही तर खूप नखरे करून नटून थटून कॉलेज जात असतं. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता आणि दादू माझा आणखी नाही आला. तो 3:30-4 पर्यंत येत असतो आणि आल्यानंतर त्याला खूप भूक लागते, काहीतरी खात असतो, जेवण वगैरे करत असतो. पण आज आणखी नाही आला. येईपर्यंत 5-5:30-6 वाजतील आणि संध्याकाळीची जेवणाची वेळ सुद्धा होईल. मग मी काय विचार केला, तो आल्यानंतर पोटभरच जेवणच करेल, याच्यासाठी मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे लवकर. या डेस्कीमध्ये मी तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि हा तुरीच्या डाळीवरती जो फेस येत असतो ना, तो मी काढून टाकलेला आहे, कारण याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढत असतं. आणि आता मी याच्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ टाकते. डेस्कीवरती असं झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ओतायचं असं. आता 20 मिनिटांमध्ये छान मौसूद तुरीची डाळ शिजेल, पौष्टिक अशी. मी तोपर्यंत थोडासा मेवा खाते याच्यातला. चला आता मेव्याचा आनंद घेते. तुला काय खायचं का? नाही, तू जेवण केलं ना आता. दुपारची गोळी अजून नाही खाल्ली म्हणा. 5 वाजून गेले तर रजा. मग अगोदर जेवण करायचं होतं ना 3 वाजताच. कुछ समजता नाही. गदडा कुठला. मी खा केली तू बेटा. डाळ शिजते आहे तोपर्यंत मी भाजी तयारी करत आहे. आज संध्याकाळच्या भाजीमध्ये फ्रेंच बीन्स आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवणार आहे. व्हेज मराठा का? व्हेज मराठा. अरे पनीर नाहीये ना, व्हेज मराठा बनवायला. काल नाही, सकाळीच पनीर भुर्जी बनवली. पनीर नाही, तो मस्त झाला असता. व्हेज मराठा. 1 गाजर, बीन्स, फ्लावर, मस्त झाले असते. भाजी तयार झालेली आहे. छान खमंग वास येत आहे आणि डाळ सुद्धा तयार झालेली आहे. मौसूद शिजलेली आहे. टेस्टी टेस्टी डाळ. सकाळच्या 2-3 चपात्या शिल्लक आहेत आणि म्हणलं आता 2-4 भाकरी कराव्यात बाजरीच्या. तेही म्हणलं जेवण करायच्या अगोदर कराव्यात. आता सायंकाळ झालेली आहे. दादूची वाट बघता बघता म्हणलं आता देवाची पूजापाठ करावं सायंकाळची आणि त्याच्यानंतर म्हणलं थोडा वेळ श्रीरामचरित म्हणत वाचावं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. हा आत्ता आलेला आहे. का उशीर केला सांग? तुझ्यासाठी मी स्वयंपाक बनवून ठेवला आणि तू आत्ता आला 7 वाजता. हा, खायला गेला? कुठं जेवण करून आलास? मग भुसकट खाऊन आलाय? अरे राम, मी तर बघ तुझ्यासाठी एवढा लवकर स्वयंपाक बनवला आणि तू खाऊन आलेला बाहेरून. ऐसा तो हे तू. जेव्हा मी स्वयंपाक बनवते, काहीतरी बनवते त्यांच्यासाठी विशेष किंवा स्वयंपाक बनवते,
ते येत नाहीत आणि जेव्हा घरामध्ये काही नसतं खायला किंवा मी बनवत नाही, उशीर बनवते, तेव्हा हे बरोबर लवकर येतात आणि यांना भूक लागते. मग मला आपण ओरडत बसतात, आई तू काहीच बनवत नाही खायला, घरामध्ये काहीच नसतं खायला, आज बनवलंय. तर असं आहे, उलट काम आहे सगळं माझ्या मुलांचं. ठीक आहे, आता मी श्रीरामचरित मानस वाचते आणि जेवणाच्या अगोदर भाकरी बनवते. जीवन सकल जन्म फल पाए, अंत अमर पति सदन सिधाए. अस अनुमानी सोच परिहरहु, सहित समाज राजपुर करहु. दादू कितनी रोटी खाएगा बेटा? भाजी काय? भाजी फ्लावर आणि फ्रेंच बीन्स मिक्स. अर्धीच भाकरी खाणार. तू काय खाऊन आलास रे बाळा? ते सांगायचं सांग सांग मला सांग. काहीतरी आईला पण घेऊन जा खायला. चल की. कुठं? ते नाही सांग. कुठल्या एरियामध्ये खाऊन आलेला? पुण्यात. आज ऑनेस्टली अभ्यास करतोय, गेम नाही खेळत. करियो करियो पढ़ाई करियो, ये जरूरी है. मी आता भाकरी बनवत आहे. 3-4 भाकरी बनवते. थोडीशी अजून नाही आले, 8 वाजले आहेत संध्याकाळचे. त्यांना यायला अजून 1 ते 1.5 तास लागेल. मी आता फोन लावला, ते म्हणले आता निघतोय. आता निघणार, मग भाजी घेणार अर्धा पाऊण तास, नंतर मग येणार. मी त्यांना म्हणलं की आम्ही जेवण करून घेतो. आता मस्त गरम गरम भाकरी झाल्यानंतर जेवण करतो आम्ही. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिजे तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.